खरं तर मला तुझ्या काही गाजलेल्या केसेसवर ना एक पुस्तक लिहायचंय, त्यासाठी परवानगी मागायला आलो होतो. पण आता काय बाबा, पुढचे 2 दिवस तुमची चिंटूसाठी आहेत, त्यामुळे डिस्टर्ब नाही करत. नंतर ये. ओके काका, हा? तुमचा गॉगल किती मस्त आहे. आवडलं तुला? हो. पण हा गॉगल थोडा मोठा होतोय नाही? मी पुढच्या वेळेस येताना तुझ्या मापाचा गॉगल घेऊन येऊ का? म्हणजे तुला आणखीन छान दिसेल. हा सेम टू सेम आणतो. ओके, थँक्यू. तुमच्या अस्मिता ताईच्या पुस्तकात माझा फोटो असेल ना? म्हणजे नक्की असणार. अरे बाबा, तू तर अस्मिताचा लाडका दोस्त आहेस. मग तुझा फोटो न टाकून कसं चालेल? पुस्तक पूर्णच होणार नाही. तू अस्मिताच्या हरलेल्या पहिल्या केसचा हिरो असशील. अस्मिता, येतो मी. बाय बाय. मॅडम, जीत सर आपल्या केसेसवर पुस्तक लिहिणार आहेत याबद्दल आधी बोलले होते का? हा, म्हणजे नावं, स्थळं, ठिकाणाची नावं, असे रेफरन्सेस बदलून ते लिहिणार आहेत असं मला म्हणाले होते. पण त्याविषयी डिस्कस करायला आज येणार आहेत मला नव्हतं माहिती. पण मस्त आयडिया आहे. मला नाव पण सुचले पुस्तकाचं. सांगू? शोधलं की सापडतच. आपण त्याला शोधायचं कसं? तो कुठे राहतो हे आपल्याला काहीच माहिती नाही. हो, तो आणि कसा दिसतो याचाही अंदाज नाहीये. हो ना. आणि तो समोरून आला काय किंवा मागे येऊन उभा जरी असला तरी तो आला हे आपल्याला कळणारच नाही. आणि तो फक्त मॅडमना फोन करतो, ते पण वेगवेगळ्या नंबरवरनं. मला काय वाटतं, हे सगळे नंबर बोगस असणार आहेत, नाहीतर आपल्याला सापडणार नाहीत अशा लोकांचा, म्हणजे जे वापरत नाही आहेत त्या लोकांचा असणार. नाही, तुम्ही सगळेजण म्हणतायत ती गोष्ट अगदीच बरोबर आहे. पण आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत ना. त्या माणसाला शोधणं नक्कीच कठीण काम, पण अशक्य नाही आहे ना. यस. हे बघ, हा मॅप. मॅडमना ज्या ज्या अननोन नंबरवरून फोन आले होते ते मी ट्रेस केले होते. त्याचाच हा डायग्राम आहे. हे जे लाल डॉट्स आहेत ना, ते तेच लोकेशन आहे जिथून मॅडमना फोन झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 2 डॉट्स जे आपल्या घराजवळ आहे. हे इथे, हे आपलं घर. म्हणजे ते इधर कल्याणी बेण्यानं जे 2 फोन केले ते आपल्या घराजवळच केले. हे सापडू दे एकदा. नाही याचे सगळे सिम त्याच्या घशात कोंबले ना, तर नावाचा बंडूजी नाईक नाही. शिडराव, तेव्हा आत्ता कुठं आहे ते कळेल नाही. तो जोपर्यंत पुन्हा फोन करत नाही ना, तोपर्यंत लोकेशन नाही कळू शकत. ऐक, मला असं वाटतं की तो याच सर्कलच्या आसपास कुठेतरी राहतो. आपल्याला या सर्कलमध्येच वॉच ठेवायचा. मी मॅडमच्या फोनमध्ये एक सॉफ्टवेअर टाकलं, जेणेकरून मॅडमना कुठल्याही अननोन नंबरवरून फोन आला तर तो मला कळेल. आणि मी तो कॉल ट्रेस करीन आणि तुम्हालाही कळवेल. त्याचा काही उपयोग नाहीये, कारण आता मी फोन करणारच नाहीये, फक्त कृती करणार आहे. हे बघ, चिडराव तुला उगाच चिडवतात म्हणा का? चिडवू देत. तुझा पाठीराखा भाऊ आहे ना व. मस्त. वा वा वा, मस्त मस्त. आत्ता ना बंडू हवा होता इथे. बंडू? बंडू नव, बंडोजी नाईक म्हणायचा. आणि सिद्धेश्वर कसा बोलतो? सिद्धेश्वर? हा, सिद्धेश्वर? हो. तुला किती वेळा सांगायचं ग म्हणे? सीड म्हणायचं. बरं, कळलं. तुला आणखी कोणाकोणाची नक्कल करता येते? आणखी हे तुझे 2 दिवस चिंटूसाठी आहेत अस्मिता. चिंटू जय बाबा एका मुलाची. जीत सर, हे तू आता नक्कल केलीस ठीक आहे, त्यांच्या समोर करू नको, ते खूप चिडतील.
सोंग हे खेळ अजून किती दिवस खेळणार आहे सिंदर? जरा मर्दासारखा वाघ दाखव तुझा इंगा. खरंय तुझं दादू, खरंय. लई झाले खेळ, आता प्रत्यक्षात कृती करायची वेळ जवळ आली आहे. आता मी अस्मिताला एक आव्हान देणार जे ती कधीच पेलू शकणार नाही, पण तिला माझ्या पायाशी शरण यावं लागणार. काय जादूची कांडी सापडली तुला? मला असं वाटत होतं की आमच्या घरी पाहुणे आलेत म्हणून, पण आज त्या सुरी आणि पिस्तूल घेऊन होत्या. चिंटू जर त्यावेळी घरात आला असता तर काय झालं असतं मला नाही माहित, म्हणून मी त्याला आत येऊ देत नव्हते. सॉरी अस्मिता ताई, मला माहित नव्हतं. ओके चिंटू, तुला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. जादूची कांडी नाही दादू, मला अस्मिताची दुखरी नस सापडली आहे. किंवा असं समज, ज्या पक्षामध्ये तिचा जीव आहे तो पक्षी सापडलाय. कोण आहे ते पक्ष? म्हणाली ताई, काय रे? जसा बंडू दादा तुझा भाऊ आहे तसा सिद्ध दादा पण ना? नाही, तो भाऊ नाही. मग कोण आहे? फ्रेंड? हो, फ्रेंड. साधा फ्रेंड की फास्ट फ्रेंड? ए चिंटू, फास्ट फ्रेंड काय असतो? सांगतो ना, तो तुझा मित्र आहे ना, तो फास्ट फ्रेंड. माझा कोण मित्र? तो नाही का, तो असाच मी म्हणतो तो. अभिमान दादा, तो हल्ली येत नाही का इथे? मी आलेच. म्हणाली ताई, अभिमान दादाचं नाव घेतल्यावर अस्मिता ताईला काय झालं? त्यांचं भांडण झालंय का? नाही रे. मग तो हल्ली येत का नाही इथे? अरे, तो परदेशात असतो ना, म्हणून. हा काय पोरकटपणा चालला इंदर? कुणाचा आहे हा मुखवटा? अभिमान सरंजामे हा सुधिक अस्मिताच्या प्रेमात होता, पण ती याला नाही बोलली होती. तरी 7-8 वर्ष थांबला. मग लगीन झालं, पण लगीन काय 1 वर्षाच्या वर टिकू नाही शकलं. हे समजा तुला कसं माहित? तिच्या आयुष्यामध्ये अशी एक पण गोष्ट नाही जी मला ठाव नाही. अभिमान सरंजामे, तुमचं प्रेम टिकलं नाही कारण अस्मिता कधीच तुझी नव्हती. ती फकस्त माझी आहे, फकस्त माझी. आता जेव्हा तू परदेशात इथे येशील तेव्हा ही अस्मिता माझ्या पायाची दासी आणि माझ्या तालावर नाचणारी बाहुली झालेली असेल. आलं ध्यानात?
आहे. किती त्रास देतेस मला तू, बापरे. म्हणूनच जाणार आहे मी अज्ञातवासात, कारण असाच आहे मी. काय असं केलंय मी? काय इतका चिडतोस माझ्यावर? काय चुकलंय काय माझं? काय चुकले ते अजूनही तुला कळलं नाहीये? डिटेक्टिव्ह आहेस ना तू, कॉमन सेन्स आहे यार. हे बघ स्मिता, मला आपल्या नात्यातल्या लिमिटेशन्स माहिती आहेत, कळलं? तरी नको एवढं डिस्टन्स ठेवतेस तू, आणि म्हणून माझी मदत घेत नाहीस. अभि तू डोंट स्पीक, आय कॅन प्रूव्ह इट. अभि, आपण पुन्हा एकत्र यावं म्हणून तू स्मृती गेल्याचं नाटक केलंस. वाटतंय तुला? तरी मी तुला सांगत होते अशी बाईक चालवू नकोस. पंढरी कोण आहेत या? आबी दादा तुमची मस्करी करत नाही. त्यांना खरंच काय आठवत नाही. नाही नाही नाही, काही नाही, थोडं जस्ट बट आय एम हॅपी फॉर यू. छुपी रुस्तम निघालेस तू, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. गुड, ग्रेट. पण काय ग, कॉलेज नंतर कुठे गेली होतीस तू? लग्न बिग्न केलंस की नाही? पण त्या नाटकामुळेच आपण जास्त दुरावलो. तू इतकं चीप कसं वागू शकतोस? मेमरी लॉसचं नाटक केलंस. स्मिता, दॅट वॉज जस्ट जोक. थोडा सेन्स ऑफ ह्युमर ठेव प्लीज. जोक? खोट्या आजाराचं नाटक करून सिंपती मिळवणं हा जोक आहे? पण त्यासाठी इतकी खालची पातळी गाठलीस तू? अभि, तुझ्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा सीट माझ्याशी खोटं बोललाय. स्मिता, सीट माझ्या सांगण्यावरून या नाटकात सामील नाही झालाय. त्यालाही स्वतः वाटत होतं की आपली मैत्री व्हावी, आणि मुळात मी हे नाटक माझ्या मर्जीने नाही केलंय. म्हणजे स्मिता, तुला माहितीये मी असा नाहीये. मला आजीने सांगितलं, रादर तिने मला फोर्स केलंय नाटक करायला. खोटं बोलतोस. आजी असं सांगणं शक्यच नाही. मी खोटं बोलत नाहीये कसं सिद्ध करू? आणि मुळात तू या प्रकाराकडे एका डिटेक्टिव्हच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नको बघू ना, मैत्रिणीसारखं बघ यार. सगळ्या बाबतीत संशय, सगळ्या बाबतीत संशय. तुला तुझं दुसरं काही अस्तित्व नाहीच आहे का? नाहीये. मी डिटेक्टिव्ह आहे, आणि ही खिजवण्याची नाही, अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची नाही, इगोची गोष्ट आहे. अस्मिता, तुला तुझ्या प्रोफेशन पुढे दुसरं काहीच दिसत नाही, कशाचीच पर्वा नाही. इतकी इन्सेन्सिटिव्ह कशी काय वागू शकतेस तू? तुझ्या सगळ्या भावना मेल्या आहेत का? हा, हे बघ अभि, अभिमान, अभिमान, अभि नाही. मला फक्त जवळची माणसं अभि म्हणतात, कळलं? आणि स्वतःला फार मोठी डिटेक्टिव्ह समजतेस ना? ओके, मी मेमरी लॉसचं नाटक करत होतो. प्रूव्ह करून दाखव. प्रूव्ह इट. तू आता असंच म्हणणार, कारण ते शक्य नाहीये ना. का आता का शक्य नाही? कारण आजींना सगळं माहित होतं, आणि आता काय? आता आजी ह्या जगातच नाही. सेन्सिटिव्ह अस्मिता, की इमोशनल झालीस तू? तुझ्या डोळ्यात अश्रू आले हे बघून मला कळलं की तू इमोशनल आहेस. पण हे अश्रू आजीसाठी आहे, फक्त आजीसाठी. हो ना? अस्मिता, जर तू ओव्हर प्रॅक्टिकल वागू शकतेस ना, मी पण वागू शकतो. आता लक्ष देऊ ऐक. आता यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही.
जोपर्यंत तू मला स्वतःहून सॉरी म्हणून बोलवत नाहीस मी येणार नाही. मी हे शहर नाही हा देश सोडून चाललोय कायमचा. हो, फॉर एव्हर एव्हर अँड एव्हर. तू परत बोलवल्याशिवाय मी येणार नाही. कारण असंच आहे मी. अभि रागावून गेला तो गेलाच. अजी आज तुम्ही हव्या होतात आमचं हे भांडण मिटवायला. आमच्यातल्या एकमेव दुआ होतात तुम्ही. हॅलो. स्वतःहून बोलवल्याशिवाय सॉरी म्हटल्याशिवाय अभि येणार नाही परत. आणि याची खरं सांगते मी माझ्यातल्या इगोमुळे नाही थांबले. पण माझ्याकडे अभिचा नवीन नंबर नवीन पत्ता काहीच नाहीये. मी कसं बोलवू त्याला. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्हीच काहीतरी करा. कसा पडला धप करून. त्या कार्टून नाक शेटरासारखं होतं किती माझ्यासारखं. अस्मिता ताई अरे किती भारी होती माहितीये तुला फिल्म. तू का नाही आलीस. अरे मला जरा बरं वाटत नाहीये ना म्हणून नाही आले. तू सांग कशी वाटली फिल्म. काय काय धमाल केलीस. भारी होती. तुला माहितीये का ते मगाशी चिंटूने अभिमानचा विषय काढला आणि मॅडम अस्वस्थ झाल्या म्हणून मग मी फिल्मचं प्लॅनिंग केलं. जाऊ दे म्हणा. चिंटूनं अभिमानचा विषय काढला म्हणून मॅडमचा मूड जरा ऑफ झाला. पण तुम्ही बघा चिंटूच त्यांना खुश करतो की. तो असा गरा 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 फिरून थुप करून तोंडावरच पडतो. आणि ना त्याचं तोंडच चपट होतं. आणि ना तुला माहितीये का तो ना एकदम वरून जोरात चिखलात पडतो आणि एकदम करून त्याच्यावर उभं राहतो चिखल. काय झालं. काय तू रडतेस का. मी नाही. अरे तू इतकं छान रंगवून सांगितलंस ना सगळं. हसून हसून डोळ्यातनं पाणी आलं. आणि सर्दी झाली ना थोडी म्हणून. ओ चिंटूराव. हो आलो आलो. जा जा पळ. कापडं बदलून झोपायची तयारी करायला पाहिजे. या लवकर. नुसती गप्पा मारून बसतो. उद्या तुम्ही सगळे सुट्टी घेताय. कशाला. उद्या आपण खेळायला चाललोय. हा मी ती काम कोण करणार. हे नाही आपलं ठरलं होतं. मी आहे तुझ्या बरोबर. प्रॉमिस आपण जायचं. येस. ए डन प्रॉमिस काय. मॅडमना कोण विचारणार. अगं त्यांना कोण विचारणार. मी विचारतो. मी विचारलं आणि ताई नाही म्हणते असं होणारच नाही. आपण उद्या खेळायला जायचं. अरे डन ये. धनक ततर धनक ततर धनक ततर धनक ततर धनक ततर धनक. हे मात्र बरोबर आहे. त्याने विचारलं मॅडम होय म्हणते.
अंजली ताई, काय रे? जसा बंडू दादा तुझा भाऊ आहे तसा सिद्ध दादा पण ना? नाही तो भाऊ नाही. मग कोण आहे? फ्रेंड? हो फ्रेंड. साधा फ्रेंड की फास्ट फ्रेंड? चंद्री कुठे लागली? सिड तू फास्ट आहेस की हा? काय नाही. मला सीड म्हणाली? फास्ट आहेस की म्हणजे? उद्याचा खेळ मी ठरवणार. ये उद्या सकाळी खेळायचं. कोण कोण येणार आहे? अस्मिता, तिचे सहकारी आणि तिचे शेजारी सगळेच आहेत. हे मी पण येणार. नाही, तू नाही यायचं, फक्त मी एकटा जाणार आहे. प्लीज प्लीज येऊ दे ना मला. मला पण खेळ बघायचा आहे. एका अटीवर, गाडीत स्वस्थ पडून राहायचं. हे कॅप्टन कोण आहे? अस्मिता की मनाली? या खेळात कॅप्टन पण मीच आहे आणि अंपायर पण मीच आहे. असा कुठला खेळ खेळणार आहेस तू? बड़े मियाँ छोटे मियाँ. मनाली, नाश्त्याचं झालं का? हो मॅडम, चिंटूला आवडतो म्हणून उपमा बनवला. बरं सर, आत्ता येतील ही पोरं. आलीच मग. या. पिट्टा पाडला चिंटू. काय चिंटू बा, कसं वाटलं जॉगिंग? यस, मज्जा आली. हा, चिंटूने आम्हाला नवीन जॉगिंग शिकवलं. स्काउट जॉगिंग. हा, 20 पावलं चालायचं, 20 पावलं पळायचं. वा. एक चिंटू, शिडराव कसं पळतात दाखव की. असा बघतो मी. खेळणार नाही पुढच्या वेळेपासून. आम्ही कळू. हा, खूप भूक लागली आहे, खायचं बघा काहीतरी. पोटात कावळे ओरडायला लागले चिंटूच्या. काव 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 काव. घ्या घ्या, मस्त खाऊन पिऊन घ्या, कारण थोड्या वेळानंतर तुम्ही कोणीच खाण्यापिण्याच्या मनस्थितीत नसाल. खाऊन घ्या. भूक लगी है. गप्प बसा. शांत बसा. किती ओरडता? मी फक्त चिंटूला एकट्यालाच वाटणार. तू चिंटूला एकट्याला वाढलास ना तर आपण बंड पुकारायचं. आम्ही मोर्चे काढू. ये तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मॅडम, मला वाटतं हे दोघे लहान झालेत आणि चिंटू मोठा झाला. काय जमिला? चिंटू, तू खा, हे घे. वाव, उपमा मला खूप आवडतो. हो, म्हणूनच सरप्राईज दिलं तुला. अस्मिता ताई, तू मला सरप्राईज दिलायस ना, आता मी तुला एक सरप्राईज देतो.
डोळे बंद कर ना. ओके. उघड. वाव, किती मस्त दिसतोय. हिरो दिसतोय. सिडदादाने दिला. जीत अंकलनी दिलाय. जीत सरांनी? येस. अगं जीत सर 2 दिवसांसाठी बडोद्याला गेले. जाताना साहेबांसाठी गॉगल देऊन गेलेत. मज्जा आहे बाबा एका मुलाची. म्हणजे काल जीत सरांचा गॉगल याला आवडला होता, ही गोष्ट लक्षात ठेवली होती त्यांनी. उपमा का? अर्थातच. कारण कुठला डाव मांडायचा हे चिंटूला दिलेला गॉगलच सांगेल. कारण जीत सर बडोद्याला गेलेत आणि इंद्रजीत सापळा रचून खेळ मांडणार आहे. चिंटोबा, आज तुझ्यासाठी सगळ्यांना सुट्टी दिली मी, त्यामुळे आजचा प्रोग्राम तू ठरवायचा. बोल काय करूया? चिंट्या, बीचवर जायचं फिरायला का सिनेमाला जाऊया? हॉटेलला जाऊया जेवायला. नको, घरीच जेऊया. काय तू? आणि ना डिटेक्टिव्हचा गेम खेळूया. डिटेक्टिव्ह म्हणजे ना कोणीतरी मला पळवणार. हा, आणि अस्मिता ताई मला शोधून काढणार. मस्त आयडिया आहे. अरे भारी गेम शोधलायस तू. चल खेळूया. येस. मॅडम खेळूया का? नाही नको, असा काही गेम नको खेळायला. त्यापेक्षा आपण सरळ लपाछुपी खेळूया ना, किंवा ट्रेजर हंट खेळूया. ट्रेजर हंट म्हणजे तो ट्रेजर शोधण्याचा गेम ना? करेक्ट. हा चालेल. ट्रेजर हंट खेळणार? चिंटूला पळवण्याचा गेम नाही खेळणार? ठीक आहे, मी खेळतो. हे म्हणी हे आता ठेव तुझ्याजवळ. घे. मी आणि बंडू दादा तुझ्यासाठी खजिन्याचे क्लूज ठेवू. तू ते शोधायचे. येस. ओके. तुला जर त्याचा अर्थ नाही कळला तर मला किंवा बंडू दादाला विचारायचं. ओके. ओके. आणि तू कुठे चाललायस हे आम्हाला कळावं म्हणून खुणेसाठी रस्त्यातून जाताना प्रत्येक ठिकाणी एक एक मणी टाकायचं. डन? डन. हॅलो. हा राकेश बोल की. तू आणि समीर डायरेक्ट इकडेच या. हा नाही, तुमची ड्युटी इथंच आहे, कारण आपण सगळे चिंटू बरोबर खेळायचं आहे. या राकेश आणि समीर पण येत. आणि हो चिंटू, जर तू खजिना शोधून दाखवलास तर तुला माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट. पण मला जर क्लूचा अर्थ कळला नाही तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार? हा तर मोठा प्रॉब्लेम झाला, पण या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही शोधलेलं आहे. या फोन, या फोन मध्ये आमच्या समध्यांचे नंबर आहे, त्याच्यावर मेसेज फोन करायचा. येस. रेडी? करायची सुरुवात. येस. तुझा पहिला क्लू त्या दरवाजावर. ऑल द बेस्ट कोण घेणार? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. वरना हाय. वरना हाय. वरना 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 तर हिंदी शब्द आहे ना, आणि त्याचं मराठीत नाही तर. पण नाही तर हाय. चालवा चालवा डोकं. चिंटू, हे क्लू आहेत ना, हे कोड्यासारखे असतात. त्याचा उलट सुलटही अर्थ असू शकतो,
किंवा त्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला असू शकतो. आता शोध. वरना हाय. सापडते का? वरना हाय. वरना ही. वरना ही म्हणजे वर नाहीये, मला खाली जायचंय. वा, शाबाश. कसा शोधून काढला? गुड बॉय. ज्युनियर डिटेक्टिव्ह आहे तू. हो. चिंट्या, तू पहिला क्लू करेक्ट ओळखलास. आता मी आणि बंडू दादा खाली जातो. तू बरोबर 2 मिनिटांनी यायचं. ओके? आणि खाली आल्यावर दुसरा क्ल्यू. येस. चला चला. दे. मी ना एक ज्युनियर डिटेक्टिव्ह आहे आणि ना मी हे ट्रेजर शोधणारच. बर. कारण शोधलं सापडतच. वा. ऑल द बेस्ट. येस. शाबास चिंटू, पण आता शोधलं तरी सापडणार नाही. तुलाच काय, अस्मितालाही. दादू, कार घेऊन जा. जीत अंकल, तुम्ही तर बडोद्याला जाणार होतात ना? कॅन्सल केलं मी. मला अस्मिताचा फोन आला. अरे, तुला हवा असलेला गेम आहे ना, ती खेळायला तयार झाली आहे. म्हणजे तो डिटेक्टिव्हचा गेम? येस येस. मी, समीर आणि राकेश, आम्ही किडनॅपर. आम्ही तुला किडनॅप करणार. आता ते दोघं तिकडे तुझी वाट बघतायत. मी तुला तिथे नेऊन पोहोचवतो. मग अस्मिता तुला शोधणार. बस. मॅडम, आज धमाल येणार आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री आणि त्यांची टीम आज ट्रेजर हंटचा गेम खेळतायत. जरा फिल्मीच आहे ना? हो ना, पण चिंटूमुळे ही धमाल करता येते. हो, चिंटूमुळे आपण सुद्धा लहान होऊन जातो, नाही? खरंय. कोंढेकर काकू. हा, बोला काकू. कशी आहे मावशींची तब्येत आता? हो, अगदी छान आहे. ऑपरेशन नीट झालं ना? अगदी व्यवस्थित झालं ऑपरेशन. लवकरच डिस्चार्ज सुद्धा मिळेल. हा, पण खरंच अस्मिता, तू होतीस म्हणून तुझ्यावरती निश्चिंतपणे चिंटूला सोपून मला येता आलं. पण त्याने काही त्रास दिला नाही ना तुला? नाही हो, त्याने काही त्रास दिला नाही. उलट त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आज खेळतोय. एक मिनिट. हा, हॅलो काकू, चिंटूमुळे आज मॅडमनी आम्हा सगळ्यांना सुट्टी जाहीर केली आहे आणि आज आम्ही ट्रेजर हंटचा गेम खेळतोय. कसला हंट गेम? म्हणजे शिकारीचा गेम आहे का काही? नाही काकू, ट्रेजर हंट म्हणजे शिकारीचा गेम नाही काही. यात खजिन्याचा शोध घेतात. वही खजिन्याचा शोध? म्हणजे सोनं बिनं काही मिळणार की काय? मग मी येतेच. नाही काकू, अहो खरा खजिना नाही काही, फक्त मजेदार गेम आहे हा. की गेम होय? मग राहू दे, खेळा तुम्हीच. हा, पण चिंटूला दे जरा.
नाही, चिंटू घरात नाहीये. सिद्धेश्वर आणि बंडोजी त्याला खजिन्यापर्यंत पोहोचण्याचे क्ल्यू देत आहेत आणि आपला चिंटू खजिना शोधतोय. राकेश आणि समीर पण येणार आहेत. हो, पण मग आता कुणाबरोबर येतो? हे काय करतोयस तू? मी कुठे चाललोय हे कळायला खूण म्हणून टाकतोय आणि मला सिद्धार्थला फोनही करायचा आहे. अच्छा. पण गेम आता बदललाय. म्हणजे तू राकेश आणि समीर बरोबर जातोय आणि सीड आणि बंडू तुला शोधणार आहेत. पण तुम्ही मला नेताय ना, तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात? मी नक्की कोणाच्या बाजूने, हाच तर खरा सस्पेन्स आहे. म्हणजे राकेश आणि समीरला काय वाटतंय मी त्यांच्या बाजूने आहे, पण तसं नाहीच आहे. मी कोणाच्या बाजूने? तुझ्या आणि अस्मिताच्या बाजूने. आहे की नाही गंमत? दे टाळी. इंटरेस्टिंग. सिडरो, मला एक कळत नाही, त्याला इथला क्लू दिसला असेल ना? एवढा सोपा क्लू ठेवला होता तरी देवळात कसा नाही तो? पलीकडच्या देवळात गेला नसेल ना? म्हणजे गोंधळेकर काकू नेहमी जातात ना तिकडे. केवढं लांब आहे? त्याचा भरोसा नाही, आवली येतो. चल बघूया. चला चल. आणि हो, अजून रिक्षा थोडी पुढे जाऊ दे. ते समोर जे वळण दिसतंय ना, तिथे एकदा रिक्षा वळली की मग तू खुणेचे मणी टाक. ओके? ओके. चिंटू सगळे क्लू शोधत शेवटी इथे ये. आपण शेवटचा क्लू ठेवूया आणि तिथेच हा खजिना ठेवूया. हो, या खजिन्यात त्याला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू ठेवल्यात, म्हणजे चॉकलेट्स, खेळणी, सगळं. गुड. आणि हे स्टोरी बुक्स पण ठेव, त्याची आवडती पुस्तक. बरं, पण मॅडम खजिना ठेवायचा कुठे आणि त्याचा क्लू काय असेल? त्याचा क्लू मी आधीच बनवलाय. एक मिनिट. ख आणि शिडी नाही, पायऱ्या. यात काय कनेक्शन आहे? मनाली जरा विचार कर. बघा, नाही तर सीड म्हणेल की तू ख आणि जिना, खजिना. कळलं. गुड. पण मॅडम हे ठेवायचं कुठे? कुठे म्हणजे? जिन्यात. हा, ग्रेट. तुला माहितीये, शाळेत आणि कॉलेजमध्ये ना हा माझा फेवरेट गेम होता. मी आज चिंटूमुळे पुन्हा खेळायला मिळतो. पण मॅडम, चिंटूला किडनॅपिंगचा गेम खेळण्यात जास्त इंटरेस्ट होता. तुम्ही नाही का म्हणालात? मनाली, एक वेळ चोर पोलीस तरी ठीक आहे, पण चिंटू किडनॅप होणं ही कल्पना मी खेळातही नाही करू शकत. याचा काय अर्थ आहे? कळेल. हा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे. सांगतो, ये. हे कोण आहेत? दादू. मी तुझ्या वयाचं होतो ना तेव्हापासून यांनी माझा सांभाळ केलाय. तू यांच्यासोबत घरी जा, हे तुला खूप खाऊ देतील. त्याच्यानंतर तू टीव्ही बघ, गेम खेळ. कळलं? मी ही रिक्षा घेऊन जातो आणि राकेश आणि समीरला चकवतो आणि मग अस्मिताला गाठतो. पण मला तर राकेश दादा आणि समीर दादा किडनॅप करणार आहेत. हे पोरले हुशार आहे इंदर. अरे बाबा, डिटेक्टिव्ह अस्मिता तिचा मित्र आहे तो, हुशार असणारच ना. तुमचं नाव जीत आहे ना? हो. मग हे काका तुम्हाला इंदर का म्हणतात? अरे ते माझं लाडाचं नाव आहे. तुझं नाव काय आहे?
चिन्मय. हा, पण तुला लाडाने काय म्हणतात? चिंटू. तसंच माझं लाडाचं नाव आहे इंदर, म्हणून मला इंदर म्हटले. बरं ऐक ना, आता मला मोबाईल, गॉगल आणि मनी या तिन्ही वस्तू दे. का? पण हा गॉगल तर तुम्हीच दिलाय ना. अरे नाही, मला राकेश आणि समीरला चकवण्यासाठी त्याचा क्लू म्हणून वापर करता येईल ना. अस्मिताचा जो नवीन गेम प्लॅन आहे ना, त्यात असं ठरलंय की राकेश आणि समीर तुला किडनॅप करण्यासाठी शोधणार. पण सीड आणि बंडूला काय वाटणार, त्यांनी तुला किडनॅप केलंय म्हणून ते दोघं त्यांना शोधणार, कळलं? आणि माझ्या मदतीने अस्मिता तुला शोधणार. ओ वाव, म्हणजे राकेश दादा आणि समीर दादा मला शोधणार, सीड दादा आणि बंडू दादा त्यांना शोधणार, आणि तुमच्या मदतीने अस्मिता ताई मला शोधणार. करेक्ट. सॉलिड आयडिया अस्मिता ताईची, म्हणून तिने आधी हा गेम खेळायचा नाही हे सांगितलं. समीर आणि राकेश दादा ढूंढते रे जाओगे. आवडला तुला गेम? हो, मज्जा येते. असं वाटतंय मी खरंच किडनॅप झालोय. अरे मग डिटेक्टिव्ह अस्मिता तिने डिझाईन केलेला आहे, म्हणजे रिअल आणि एक्साइटिंग असणारच ना. बरं आता ऐक, तू आता दादू सोबत जा, तुला हवं ते कर, टीव्ही बघ, खाऊ खा, ओके? दादू तुला सगळं देणार. दादू सगळं द्यायचा. हो. आपला खास दोस्त आहे तो. थँक्यू. ऐक रे, आत्ताच्या आत्ता इथे